हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बरेच रात्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर चला आता व्हिडिओची सुरुवात करत आहे. काल तर झाली आहे मेहंदी आणि हळदीचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर आज टाकत आहे लग्नाचा. चला आता लग्नासाठी आम्ही पूर्ण तयार झालेला आहे आणि आता निघालो आहे, गाडीत बसलेलो आहे आणि निघालो लग्नाला. तर निघता निघता आता आम्हाला इथली आपलं कौंडण्यपूर आहे ना, कौंडण्यपूरची नदी लागलेली आहे. तर ते तर तुम्हाला दाखवतेच. इतकी पाणी भरलेलं आहे तिथे, अरे बापरे, भरपूर पाणी भरलेलं आहे त्या नदीमध्ये. बघू शकता तुम्ही किती फुल, म्हणजे ज्या पायऱ्या ज्या राहते की नाही, त्या पायरीच्या पूर्ण पहिल्या पायरीपर्यंत पूर्ण भरून ते नद. असं वाटलं एवढा पाऊस नाही झाला तरी ते नद एवढी फुल भरून. आणि आता जाता जाता मी थोडंसं म्हटलं शूट करून घ्या तुमच्यासाठी, नदी लागली तर. आणि लग्न होतं अमरावतीला. तर आम्ही आता पोचलो लग्नामध्ये आणि आता हे जे जानोसा वगैरे दिलेला असते तिथे आम्ही उतरलेलो आहे, म्हणजे कार्यालयामध्येच. तर आता मग थोड्याफार तयाऱ्या वगैरे केल्या आणि त्यांनी नाश्ता वगैरे दिला होता. तर नाश्ता वगैरे करून आम्ही तयार आहे. आणि तिथे मग नवरदेव वगैरे तयार म्हणजे व्हायचा होता थोडा, तर आम्ही थोडं थांबून गेलो. आणि नवरदेव कसं वरात फिरते ना, बँड वगैरे असते आणि वरात फिरते, तर मग त्याला वेळ होता थोडा, म्हणून आम्ही बसलो. आणि एवढी सारी मंडळी, तर एवढी मंडळी म्हणजे आता लग्नासाठी असलेली ना, आणि एवढं मस्त वाटते एवढ्या मंडळींसमोर. पाहुणे परी आपले ओळखी पाळखीचे, आणि जिथे आपण कधी म्हणजे मिळत नाही त्यांना ते पाहुणेसुद्धा म्हणजे येतात. तर असं म्हणजे आपण एकमेकाच्या घरी जास्त जात नाही, पण लग्न येवात कसं सर्वांची भेट होते, तर इतकं मस्त वाटते, खूप मस्त. आणि जसं आम्ही नवरदेव घोड्यावर बसून काढला कार्यालयाच्या बाहेर फिरायसाठी, तर तसंच ते किन्नर वगैरे नाही का, ते आडवे झाले आणि त्यांनी पैसे वगैरे मागितले. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो कार्यालयात. आणि खूप सुंदर होतं ते कार्यालय वगैरे. आणि तिथे ऑर्केस्ट्रा वगैरे पण होता. आणि नवरदेवाची एंट्री, नवरदेव नवरीची एंट्री बघा किती छान याच्यात म्हणजे करत आहे. आणि एंट्री तर होत होती, पण मला एवढं म्हणजे हे म्हणजे वाटत होतं जसं रड आल्यासारखं. म्हणजे कसं तुम्हाला तर सांगितलं आहे, मला कोणत्याही लग्नात कोणाचंही लग्न झालं ना, मुलीचं असो मुलाचं असो माहीत नाही, माझं म्हणजे मला असं जास्त रडच येते. म्हणजे थोडंफार माझं हृदय भरूनच येते. कारण बाईची जात म्हणते ना थोडी कमजोर असते तशासारखं. कारण की बिदाई वगैरे मुलीची झालं, हे झालं, ते मुली नसन रडत, पण आपल्याला पहिले रड येते. तर चला असू द्या, आता हे तर आपलं पर्सनल झालं. आणि त्याच्यानंतर मुलाची आणि मुलीची एकत्र छान एंट्री झाली. एंट्री झाल्यानंतर मग त्यांना लग्नाची सुरुवात व्हायचीच होती. तर पहिले मग आम्ही पूर्ण बसलेलोच होतो. आणि व्यवस्था वगैरे इतकी छान केली होती त्या लोकांनी, खूप मस्त केली होती. आणि बघा आजकाल आता फॅशनच होऊन गेलेली आहे, स्टेजवर सुद्धा लग्न लागल्यावर ऑर्केस्ट्रा वगैरे होताना ते छान गाणं म्हणत होते, तर स्टेजवरच्या नाही राहवल्या नाही गेलं, तर त्यांनी तिथेच डान्स चालू केला. लग्न झाल्यानंतर लग्न वगैरे लागलेलं होतं, हार वगैरे टाकायचे होते. आणि आता एक एक म्हणजे व्हेरायट्या फॅसिलिटी अशी वाढून गेलेली आहे आता लग्नात. की पहिले कसे असे साधेसुधे लग्न होत होते, आता नाही, आता जिथे तिथे फॅशन बनून गेलेली आहे स्वागत करायची याची. तर चला आता लग्न वगैरे तर सगळं लागून आवरून गेलेलं आहे. आणि आता आम्ही जेवण करत आहे. जेवण वगैरे झालेलंच होतं, आम्ही थोडंफार कोणाचं व्हायचं होतं कोणाचं झालेलं होतं. आणि बसलो होतो तिथे. बसल्यानंतर आता कामं तर कोणतेच राहत नाही, मस्त गोष्टी करणं, इकडच्या तिकडच्या गप्पा मारणं असंच राहते. आणि आता होत आहे कन्यादान. कन्यादान झालं, मग यांचं कन्यादान म्हणजे चालू होतं. आणि कन्यादान वगैरे झालं, सगळं झालं. मग बाकीचा व्हिडिओ काही मी शूट केला नाही. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट घरी येण्याची एंट्री. आणि नवरीचं स्वागत इतकं छान केलं की खूप मस्त. बघू शकता तुम्ही, आम्ही हे घरीच म्हणजे पूर्ण सजवलं, घरीच सगळ्यांनी ज्याला जसं होईल तसं. तर असं इतकं सुंदर सजवलं, बघू शकता तुम्ही किती छान केलं, मस्त फुलांनी सजवलं स्वागतासाठी. आणि कोणाकोणाकडे असं म्हणजे घरीच करते असं करते तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला बाहेरून गेटपासून दाखवते किती सुंदर दिसत होतं असं मस्त.
आणि आमचे लग्न झाले ना तर आमच्याही राजात एवढं केलं नव्हतं एवढं आता करतात. इतकं मस्त वाटते ना तेव्हा, खूप छान वाटते. आणि कसं असं मामाचं घर माझ्या खूप मोठं आहे ना तर त्याच्यामुळे पेस असा खूप छान मोठा आलेला होता. आणि असंच हे चौरंग वगैरे ठेवून चौरंग नाही, हे काय म्हणतात पाण्याचं गंगाळ वगैरे ठेवून असं तुम्हाला दाखवेलच तिथे काय करते ते. त्याच्यात पाणी टाकून फुलं वगैरे टाकून हे केलेलं आहे आणि छान दिवे वगैरे लावून घेतले सगळीकडे. आणि आता नवरी येणारच होती तर सगळ्यांनी आधीच म्हणजे समोरच गाड्या काढून थोडी म्हणजे तयारी करायसाठी आम्ही समोरच आलेलो होतो. आणि आता नवरदेव नवरीची एंट्री, नवरदेव नवरी आली आहे आता घरी. तर बघू शकता आता पहिले घरी यायच्या आधी तर म्हणजे पहिले तर दारात आडवेच होते, कारण की त्यांना पैसे वगैरे ते मागायसाठी, कारण हे प्रथाच आहे पहिलीपासूनची. आणि आता स्वागत बघा किती सुंदर करत आहे. आणि ताट वगैरे ठेवून असं रुमाल टाकून तिचे पाय पूर्ण त्याच्यावर हे घेतात. जसं आता बाळ जन्माला आलं तर बाळाचे पाय असे पावलं उमटवतात, तसेच आता नवरीचे पाय त्याच्यावर असे उमटवतात. कारण ती नवरी म्हणजे घरची लक्ष्मी मानली जाते, कारण ती दुसऱ्याचं म्हणजे आई वडिलाचं जन्मदात घर सोडून दुसऱ्याच्या घरी जेव्हा येते तेव्हा तिला लक्ष्मीच मानली जाते ते, कारण पूर्ण आयुष्य तिला त्या घरात काढावं लागते. तर त्याच्यामुळं लग्नाच्या दिवशी म्हणजे तिचा एवढा म्हणजे मान राहते की खूप. तर त्याच्यामुळे तिचं स्वागत असं करतात. आणि स्वागत करता करता एंट्री बघा किती भारी होत आहे त्यांची. आणि आपल्याही मनाला वाटते ना, तर आपल्याही वेळेस असं असतं तर असं म्हणजे वाटते. पण आता कसं वर्षानुवर्ष व्हेरायटी बदलत चालल्यात तसं म्हणजे एक फॅशन म्हणजे फॅशनच म्हटलं जाते तर याला स्वागताची वगैरे. आणि कोणाची कशी इच्छा राहते, कोणी कसं करते कोणी कसं करते. तर चला आता एंट्री बघा किती भारी. आणि सगळी गर्दी असल्यामुळे मी क्लिअर म्हणजे असा व्हिडिओही नाही काढू शकली, तर पण जसा झाला तसा व्हिडिओ मी काढला. आणि बघा स्वागत किती छान होत आहे तिचे. आणि मुलगी एवढी छान होती, ते स्वभावाला खूप मस्त. आता सुरुवातीला तर सगळे स्वभावाला छानच दिसते, पण मला वाटते ते आहेच स्वभावाला, कारण कोणतेही लेकरू कसं चेहऱ्यावरून बरोबर ओळखायलाच येते. आणि बघू शकता झालं तिचं स्वागत झाल्यानंतर आता होत आहे ते अंगठीचा खेळ करतात आमच्याकडे. ते मी सांगितलं ना तुम्हाला, मी खेळ दाखवतेच तुम्हाला म्हणून काय करतात. तर ते गंगाळात पाणी टाकून त्याच्यामध्ये फुलं वगैरे असं टाकून लाल पाणी बनवून म्हणजे दिसलं नाही पाहिजे त्यांना, त्याच्यात अंगठी वगैरे टाकते आणि तो अंगठीचा खेळ करतात 5 वेळा. मग त्यांना ते काढावं लागते आणि जो म्हणजे कोणाच्या हातात आली असं पाहून मग तो किती वेळा जिंकते तसं. तर हे असे प्रथा तर पहिलेही होती म्हणा, आमच्या वेळेसही असं होतंच ते. तर तो खेळ खेळते. आणि नंतर ते झाल्यानंतर मग रास वगैरे मोजतात, तर ते पण दाखवते तुम्हाला. आणि मी याच्यासाठी दाखवत आहे, आता मी जेव्हापासून व्हिडिओ बनवत आहे तेव्हापासून माझ्या व्हिडिओमध्ये हा पहिलंच आहे लग्नाचं, म्हणजे मागचं होतं पण एवढं नव्हतं क्लिअर. आता हे घरचंच लग्न असल्यामुळे तुम्हाला म्हणजे पूर्ण दाखवू शकले मी. आणि बघू शकता अशी रास मोजते ते. अशी रास मोजल्यानंतर असं म्हणजे नवरदेव म्हणते की होईल का, नवरी म्हणते नाही सासू आहे सासरे असं तसं काय आहे ते जुने लोक सांगतात की असं म्हणा तसं म्हणा. तर त्यानुसार तो खेळ पहिला तो अंगठीचा झाला आणि दुसरा रास मोजायचा. आणि हे मोजल्यानंतर तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय.